आजचा टॉपिक आहे ब्रेन. ब्रेनची अनाटॉमी काय आहे, ब्रेनचे टाईप्स काय आहेत, ब्रेनचे पार्ट्स काय आहेत, ठीक आहे. नंतर ब्रेनमध्ये किती फंक्शनल असतात हे सर्व आपण बघणार आहोत, ठीक आहे. पहिलं बघू आपण. ब्रेन इज द मेन ऑर्गन ऑफ द नर्वस सिस्टम, इज कंट्रोल ऑल बॉडी फंक्शन. ब्रेन काय करतं, सर्व बॉडीचे फंक्शन कंट्रोल करत असतं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मेन पार्ट कोणते कोणते आहेत, ठीक आहे, आपण बघू. पहिला आहे बघा, याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण काय म्हणत असतो, सेरेब्रम, मोठा मेंदू, बरोबर आहे, लार्जेस्ट पार्ट. आणि ह्याचं काय काम असतं, थिंकिंग, मेमरी किंवा इंटेलिजन्स किंवा तुमचं इमोशनल असेल हे सर्व कंट्रोल करत असतं. कोणता, सेरेब्रम. म्हणजे तुम्ही विचार कसे करता किंवा तुमची मेमरी काय किंवा तुमचं IQ लेवल किंवा इंटेलिजन्स, तुम्ही किती हुशार आहे, हे सर्व आपण त्या सेरेब्रमनुसार कंट्रोल केलं जातं, ठीक आहे. मग त्याचे दोन टाईप्स असतात, म्हणजे डिवायडेशन असतं, दोन हेमिस्फिअर, जसे की लेफ्ट आणि राईट, ठीक आहे. नंतर आहे बघा सेरिब्रम, म्हणजेच त्याला आपण लहान मेंदू म्हणत असतो, ठीक आहे. आता ह्याचं काय काम असतं, तर ह्याचं काम असतं बॅलन्स अँड कंट्रोल द मेंटेन करत असतो, किंवा तुमचं जे वॉकिंग असेल किंवा जे तुमचं पोश्चर असेल हे सर्व कंट्रोल करत असतो. नंतर तुमचा थर्ड आहे ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेममध्ये 3 येत असतात, मेडुला, पॉन्स आणि मिड ब्रेन, हे 3 येत असतात. आता ह्याचं काय काम असतं, ह्याचं काम असतं ब्रीदिंग, हार्टबीट कंट्रोल, म्हणजे तुम्ही जे श्वास घेता किंवा तुमचं हार्टबीट आहे, जे जास्त प्रमाणात बी नाही कमी प्रमाणात बी नाही, हे कंट्रोल करायचं काम करत असतं. कोण करत असतं, तर ब्रेन स्टेम, ठीक आहे. आणि ह्याचं काम असं लाईफ सपोर्ट फंक्शन. नंतर बघा टाईप्स आणि लोब्स, ह्याचे प्रकार कोणते कोणते असतात किंवा ह्याचे लोब्स कोणते आहेत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मेनली ते 4 प्रकारचे लोब्स आहेत, जे फ्रंटल लोब्स, परायटल लोब्स, टेम्परल लोब्स आणि ऑसिपिटल लोब, ठीक आहे. आता ह्याचं काय काम असतं, ह्या लोबचं काय काम असतं ते बघू. पहिला आहे बघा फ्रंटल लोब. फ्रंटल लोबचं काम असतं जे समोर तुमच्या डोक्याच्या वरच्या साईडला असतो, त्याला म्हणतो आपण फ्रंटल, समोरच्या साईडला असं म्हणून फ्रंटल, ठीक आहे. त्याचं काम असतं डिसिजन मेकिंग, जे तुम्ही डिसिजन घेता, तुम्हाला काम करायचं आहे, हो नाही करायचं, नाही करायचं, डिसिजन मेकिंग कोण घेत असतं, फ्रंटल लोब. किंवा तुमची जी थिंकिंग असेल किंवा तुम्ही जे बोलत असाल किंवा ते तुमची विचार करायची ताकद आहे किंवा ती बोलायची जे आहे ते कोणाचं असतं, फ्रंटल लोब, ठीक आहे. नंतर आहे परायटल लोब. परायटल लोबचं काय काम असतं, परायटल लोबचं असतं सेन्सेशन, टच, पेन आणि टेम्परेचर, म्हणजे जे तुम्हाला सेन्सेशन होत असतं, जसं की टच करणे, टच झाल्यावर काय सेन्सेशन होतं किंवा पेन होणे. नंतर आहे टेम्परल लोब. टेम्परल लोबचं काय काम असतं, हिअरिंग आणि मेमरी, म्हणजे जे तुम्ही ऐकता, तुमची जी मेमरी आहे ते सर्व कोणाचं काम असतं, टेम्परल लोब. नंतर आहे ऑसिपिटल लोब, म्हणजे तुमची बघण्याची दृष्टी, जे तुम्ही बघत असता ते बी ऑसिपिटल लोब कंट्रोल करत असतं, ठीक आहे. नंतर बघू आपण, नेक्स्ट आहे फॉन्टॅनल. फॉन्टॅनल म्हणजे काय बघा, फॉन्टॅनल म्हणजे बेबीच्या स्कलमध्ये जे सॉफ्ट प्रकारचा एक स्पॉट असतो, ठीक आहे, त्याला आपण फॉन्टॅनल म्हणत असतो. जसं नॉर्मल मराठी भाषेत म्हणायचं असेल तर टाळू, लहान लेकराची टाळू, त्याला आपण फॉन्टॅनल म्हणत असतो, ठीक आहे. हे 2 प्रकारचे असतात, एंटेरियर फॉन्टॅनल, पोस्टिरियर फॉन्टॅनल. एंटेरियर फॉन्टॅनल असे डायमंड शेप्ड, ठीक आहे, आणि हे क्लोज होत असतं कधी, 18 महिने, म्हणजे 2 वर्षापर्यंत. 2 वर्षापर्यंत समोरची टाळू, मराठी भाषेत समोरची टाळू ही क्लोज होत असते, म्हणजेच 18 महिन्यापर्यंत, ठीक आहे. नंतर पोस्टिरियर फॉन्टॅनल. पोस्टिरियर फॉन्टॅनल हे ट्रायंग्युलर शेप्ड असतं आणि हे क्लोज होत असतं 6 to 8 weeks, ठीक आहे. 1 ते 2 महिन्यापर्यंत किंवा 2 ते 3 महिन्यापर्यंत हे पोस्टिरियर फॉन्टॅनल क्लोज होत असतं. त्याची तो ट्रायंग्युलर शेप आणि अँटेरियरचा असतो डायमंड शेप, ठीक आहे. नंतर आपण साईज बघू. अडल्टमध्ये ह्या ब्रेनचं वेट किती असतं आणि लहान लेकरांमध्ये ब्रेनचं वेट किती असतं, ठीक आहे. अडल्टमध्ये ब्रेनचं वेट असतं 1.2 ते 1.4 kg आणि न्यूबॉर्नमध्ये 300 ते 400 ग्रामपर्यंत, ठीक आहे. नंतर बघू डेव्हलपमेंट. ब्रेनचं डेव्हलपमेंट कसं होत असतं, जो पहिला पिरियड असतो बघा, प्री नॅटल पिरियड, म्हणजे गर्भावस्था, ह्याच्यामध्ये
न्यूरल ट्यूब डेव्हलप होत असते, नंतर ब्रेनचं फॉर्मेशन होत असतं पहिल्यांदा प्रीनॅटल पिरियडमध्ये. ठीक आहे. नंतर बर्थ टाईम, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बर्थचा टाईम असतो म्हणजे बाळ जन्माला येत असतं त्यावेळेस ब्रेन फुली मॅच्युअर नसतो, रॅपिड ग्रोथ चालू असते. म्हणजेच त्यावेळेस थोडा ब्रेन डेव्हलप झालेला नसतो. ठीक आहे. म्हणजे पूर्ण मॅच्युअर झालेला नसतो अजून, म्हणजे अजून त्याच्यामध्ये ग्रोथ असते. ठीक आहे. नंतर इन्फन्सी आणि चाइल्डहुडमध्ये सिनॅप्सिस फॉर्मेशन फास्ट होत असते आणि लर्निंग कॅपॅसिटी हाय होत असते. ठीक आहे. नंतर ॲडोलसंट अवस्थामध्ये डिसिजन मेकिंग डेव्हलप होत असते आणि फ्रंटल लोब मॅच्युअर होतो. ठीक आहे. नंतर अडल्ट स्टेटमध्ये ब्रेन फुली डेव्हलप होत असतो, मेमरी आणि थिंकिंग तुमची स्टेबल होते. ठीक आहे. हे होता तुमचा ब्रेन.